राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा अजित पर्व विजयी संकल्प मेळावा विटा येथे मोठ्या उत्साहात पार पडला व त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन करण्यासाठी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष वैभवदादा पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, अविनाश नाना चोथे, कृष्णात मोकळे सर, कडेगाव सचिन भैया शिंदे, खानापूर उत्तम माने, आटपाडी सचिन पाटील, वाळवा केदारदादा पाटील, इस्लामपूर संजय मोहिते, प्रशांत सावंत, हर्षल बागल, अक्षय पाटील, प्रशांत आप्पा कांबळे, संजय सपकाळ, विनोद पाटील व जिल्ह्यातील इतर निवडी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। विटाहून N24 मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। ऐतिहासिक दाखले देत होते, आम्ही येताना रस्त्याने पाहिलं खड्डे पण त्याचे। तुम्ही पुणे जिल्ह्याचा, तुम्ही इतर कुठल्याही जिल्ह्याचा, त्या जिल्ह्याची परिस्थिती बघा। त्यावेळेस भौगोलिक दृष्ट्या फिरत असतो ना, त्यावेळेस आपला जिल्हा किती पाठीमागे आहे ते कळत असतं। आम्ही आज एक गोष्ट सांगतो, आपण अगोदर म्हणायचो विदर्भ खूप मागासलेला आहे, विदर्भ खूप पुढे। आज सगळ्यात चांगले रस्ते जर कुठे असतील तर ते विदर्भात आहे, तेही लोक शाळे आले। आता आपली जबाबदारी काय, तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा येईल यासाठी की आपल्याला वैभवदादाला वरच्या सभागृहात पाठवायचं असेल तर आपले बूथ मजबूत आपल्याला करावे लागेल। ज्या लोकांना जबाबदारी भेटणार आहे त्या लोकांनी नुसतं पद, लेटर हेड आणि व्हिजिटिंग कार्ड पुरतं न ठेवता त्या पदाचा वापर समाजातला शेवटचा घटक कसा मुख्य प्रवाहात येईल, त्या पदाचा वापर सरकारने आणलेल्या योजना त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवल्या जातील यासाठी केला तर मला नक्कीच विश्वास आहे इतके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा नेतृत्वाला पुढे पाठवण्याचं काम ही जबाबदारी सुद्धा आता तुमची येऊन पडलेली आहे। या ठिकाणी चंद्रकांत बोललेला की दादा आता आपण सत्तेत आलो, सत्तेत आल्याच्या नंतर काहीतरी युवकांसाठी केलं पाहिजे। चंद्रकांत, तुम्ही जे म्हणला युवकांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, मी आज या ठिकाणी जाहीर करतो पुढच्या 15 दिवसांमध्ये या सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोठा युवकांचा नोकरी आपण आयोजित करू। आपण ज्या सत्तेत आहोत आपलं उत्तर एवढंच म्हणतं, आपण ज्यासाठी गेलेलो आहोत आपलं उत्तर एवढंच आहे की तरुणाच्या हाताला काम भेटलं पाहिजे, इथला तरुण आर्थिक सक्षम झाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू। आणि मी मराठवाड्यात आम्हाला जरा थोडं तुमच्यापेक्षा उशिरा भेटलं 17 सप्टेंबरला, पण सांगली जिल्ह्याला स्वतंत्र हे 2 जुलैला भेटले। दादांनी निर्णय घेतला, कारण ज्या पद्धतीच्या तुमच्या भावना होत्या, अनेक दिवसाचा पिछलेला कार्यकर्ता असतो ना त्याला कुठंच संधी भेटलेली नसते आणि अचानक कुणीतरी वेगळा निर्णय घेतो आणि वेगळा निर्णय घेतल्याच्या नंतर सामाजिक काम करण्यासाठी जी संधी पक्ष म्हणून भेटते ती इथल्या कार्यकर्त्याला भेटते, ती त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येत होतं। बरोबर, आपण भूमिका घेतली, आपण भूमिका घेण्याच्या आधी इथलेच लोक भूमिका घ्यायला निघाले। मला काल परवा एकाने विचारलं, म्हणलं तुमचं सांगली जिल्ह्याला दौरा आहे का? म्हणलं हो। म्हणलं तुम्ही जयंत पाटलांच्या जिल्ह्यात जात आहे का? म्हणलं कुठल्या पक्षाचे? आज महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की जयंत पाटील कुठल्या पक्षात आहे? भाजपवाल्यामध्ये त्यांचं ठरलंय। तुमच्या जिल्ह्यात बातम्या लागतात का नाही? लागतात का नाही? काँग्रेसमध्ये पण चर्चा चालू आहे, शिवसेनेवाले तर ते आमचेच आहे, जे उद्धव साहेब शिवसेना आहे आणि पवार साहेबांना खात्री कधी जातील अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळं आपण तो निर्णय घेतला, लोकांनी आपण निर्णय घेतल्याच्या नंतर बरीच नावं ठेवली की हा निर्णय घेतला, विचाराची गद्दारी केली, आपल्याला नावं ठेवली, पण विचाराची गद्दारी कधी झाली? 2014 ला ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला या राज्यामध्ये सत्ता स्थापनेचं मॅन्डेट मिळालं होतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।